कविप्रवेश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, हलाल आणि हराम याच्यातला फरक आणि हलाल सर्टिफिकेशनबाबत आत्ताच मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. थोडीशी माहिती, याचा परिणाम इंडियन इकॉनॉमीवर कसा होतोय आणि एक पॅरलल इकॉनॉमी कशी निर्माण झाली आहे ह्याचा उहापोह थोडासा मी केला आहे. पण मित्रांनो, विषयच इतका गंभीर आहे की ह्याच्यावर बहुतेक अनेक व्हिडिओ बनवावे लागतील, कारण जागृती होणं कठीण दिसतंय. खूप लोक रक्त ओकून काम करत आहेत, खूप लोकांचे मुडदे पडत आहेत, तरी पण समाज जागृत होत नाही, ही शोकांतिका आहे. चलो कोई बात नहीं, जो सो गए हैं उन्हें उठाने की निरंतर कोशिश, सांसों में सांस है तब तक हम भी तो जारी रखेंगे. आता या हलाल सर्टिफिकेशनचा असा परिणाम झाला आहे, ज्या काही मॅकडोनाल्ड, KFC सारख्या कंपन्या आहेत, त्यांनी हिंदू खाटीक लोकांचं जे काही मांस त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, विकलं जायचं, त्या गोष्टी त्यांना हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी केल्यामुळं परचेस त्यांच्याकडून होणं बंद झालं आहे. फॉर एक्झाम्पल, ओन्ली मुंबई, देवनार या ठिकाणी एक गव्हर्नमेंट अप्रूव्ड स्लॉटर हाऊस आहे, कत्तलखाना आहे. त्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये 387 हिंदू खाटीक कुटुंबांची दुकानं होती. आता काही लोकांना हे पण माहीत नाही की हिंदूमध्ये सुद्धा खाटीक आहेत. आज शहराशहरामध्ये ही सुद्धा जागृती झाली आहे की थुंकलेलं मांस विकत आणून मांसाहार करण्यापेक्षा चला हिंदू खाटकांच्या दुकानातनं, जिथं थूक जिहाद नाही तिथून आपण परचेस करू. ही जागृती थोडी थोडी होती आहे, पण जास्त प्रमाणात हे का होत नाही आहे. आता तुम्हाला अर्थव्यवस्थेचा एक पैलू सांगतो मी. नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या चिकन खाण्याच्या आवडीमुळे खाणारे न खाणारे सगळे बाजारात जाऊन चिकन खाणारे, आता काही जातीपातीचं धर्माचं बंधन राहिलेलं नाही. प्रत्येक कुटुंबात एक तुम्हाला मांसाहारी माणूस भेटला तर त्यात वावगं नका मानू. खूप लोक मांसाहारी झाली आहेत, नॅचरली. तसेच तेवढे प्राणी मरत आहेत. चिकनचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. असं बोललं जातं, हिशोब सांगतायत, 24,000 करोड रुपयाचं चिकन हे खपतं एका वर्षात भारत देशात. विचार करा, आता जर हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी होऊन 387 हिंदू खाटकांपैकी जर त्या विभागामध्ये 5-10 दुकानं शिल्लक राहिली असतील, इतका जर मोठ्या प्रमाणात त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असेल आपल्या हिंदू खाटकांच्या, ते जर देशोधडीला लागत असतील, तर तुम्ही पूर्ण भारत देशाचा विचार करा. या पॅरलल इकॉनॉमी तयार झाल्यामुळं, हलाल सर्टिफिकेशनचं कंपल्शन करत झाल्यामुळं, ती लोक शासनाला सुद्धा वरचढ ठरू लागल्यामुळं त्याचे परिणाम दिसणं सुरू झालेलं आहे. हा एक भाग मी तुम्हाला ऐकवला आहे चिकन या पदार्थाविषयी. मग असे मागच्या व्हिडिओत मी उल्लेख केला, एक व्यापारी घ्या, एक मॅन्युफॅक्चरर घ्या, हल्दीराम फ्रॉम विदर्भा, नागपूर. आता मला समजते थोड्याशा अभ्यासांती की जवळपास 500 प्रॉडक्ट्स विकणारा हा मॅन्युफॅक्चरर व्यापारी आहे. प्रत्येक शहरामध्ये हल्दीरामच्या कितीतरी दुकानांमध्ये तो माल येतो, फ्रँचायझी आहेत. अफाट मोठा व्यापार करणारा हा सर्वश्रेष्ठ मॅन्युफॅक्चरर आहे, ज्याचं मुख्य मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स त्याचे आहेत विदर्भात आहेत. 60,000 देऊन एका प्रॉडक्टचं 1 वर्षासाठी याला हलाल सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. आणि तुम्ही आम्ही हिंदूसुद्धा
हलाल सर्टिफिकेशन न बघता प्रत्येक वस्तू जिभल्या चाटत खाण्यासाठी घरापर्यंत घेऊन येतो. आता माहिती झाली आहे. आता नक्की तुम्हाला सांगतो, माझ्या घरात तर बिलकुल येणार नाही. आणि ही क्रांती घडवण्यासाठी मी सगळ्या युवांना उद्युक्त करतो आहे. भारत सरकारला आपल्याला हे कंपल्शन करावं लागेल. कम ऑन, लेट अस वॉक ऑन द फुटप्रिंट्स ऑफ श्रीलंका. हलाल सर्टिफिकेशन टोटली त्यांनी बॅन केलेलं आहे, बंद केलेलं आहे. त्यामुळं ही पॅरलल इकॉनॉमी उद्ध्वस्त करायची असेल, आतंकवाद्यांना पैसा कुठून मिळतो त्याचा हा एक सोर्स आहे. लव जिहादवाल्यांना पैसा कुठून वाटला जातो, शरणार्थींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी छोटंसं गॅरेज, प्लंबिंगचा व्यवसाय, सुतारकामाचा व्यवसाय, वाटेल ते व्यवसाय त्यांना काढून दिले जातात. त्यासाठी मशिदींना पतपुरवठा कुठून होतो त्याचा हा सगळा सोर्स आहे. आणि जेव्हा एखाद्या देशाच्या, एखाद्या संस्थेच्या आर्थिक नाड्या तुम्ही आवळायला सुरू करता, ते पहिलं शीतयुद्ध असतं. ते सुरू करण्याची वेळ आलेली आहे. अदरवाईज 56 मुस्लिम देश एकत्र होऊन मलेशियामध्ये हा निर्णय घेतला जातो आणि 11 महिन्यात, 11 वर्षात ही पॅरलल इकॉनॉमी 2 ट्रिलियनपर्यंत जाते. एका चिकन पदार्थाचा टर्नओव्हर 24,000 करोड जर आपल्या देशात असेल, तर इतर मांस विक्री, इतर वस्तूंची विक्री, हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी झालेले टोटल नंबर ऑफ ॲटम्स, त्या प्रत्येकाच्या पॅकवरती हलालचा लोगो. म्हणजे आता हलाल हा शब्द फक्त मांसापुरता मर्यादित नाही, हे आधी प्रत्येकाने जाणून घ्या. आणि मग हे प्रॉडक्ट्स आपण खरेदी केल्यानंतर जर तुमचे आमचे मुडदे पाडण्यासाठीच जर अतिरेक्यांना यातला पैसा जात असेल, तरीही निर्लज्जपणे आपण खरेदी करायची का? हा प्रश्न प्रत्येक हिंदू कुटुंबियातल्या प्रत्येक कर्त्या माणसानी, प्रत्येक समजदार मुलांनी, मुलींनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे. स्टेटस सिम्बॉल जो झालेला आहे, KFCमध्ये जाऊन जेवतो आम्ही, KFCचं चिकन खातो, त्याशिवाय आम्ही दुसरं चिकन खात नाही. आय लाईक मॅकडोवेल व्हेरी मच. ओ नो, आय यूज टू ऑर्डर पिझ्झा टू पिझ्झा हट ऑनलाईन. आय वोंट गो देअर. बास झाली ही नाटकी वाक्य, आणि बास झालं हे धर्माच्या विरुद्ध वागणं. तुमच्या अपोजिशनला धर्मवेडे लोक आहेत, तसूभरसुद्धा हलत नाहीत ते स्वतःच्या तत्वांपासून, आणि तुम्ही काहीच विचार न करता त्यांचे खिसे भरताय. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कुठेतरी हे रक्तामध्ये राष्ट्रप्रेम प्रत्येकाचं जागृत झालं पाहिजे. आणि कुठेतरी हा जो अज्ञानीपणाचा कळस आहे ना, कोणतीही वस्तू पॅकेज केलेली न बघता घ्यायची, आणि जे काही बिल झालं ते पण बघायचं नाही, आणि धडाधड कार्डवरनं, UPIवरनं पेमेंट करायचं, शानमध्ये निघून यायचं, घेतलेले सामान नुसतं कारमध्ये फेकून द्यायचं, आल्यावर ते मस्त वापर त्याचा सुरू करायचा, 1 महिन्यात 1.5 महिन्याचं सामान आणायचं, श्रीमंतीचा थाट दाखवायचा, आणि राष्ट्रालासुद्धा खड्ड्यात घाण्यासाठी हातभार लावायचा. राष्ट्र उभारणीसाठी खारीचा वाटा घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे. धडधडीत म्हणतात, काय ह्या देशात अनागोंदी माजली ना, तर आम्ही कुठेही शेजारी जाऊ. लंडनमध्ये आमचं एक घर आहे, अमेरिकेत एक घर आहे, ऑस्ट्रेलियात आम्ही घर घेऊन ठेवलं आहे. अरे थोडा विचार करा, तिकडेही वाट लागली आहे, लंडनमध्ये सुद्धा वाट लागलेली आहे. ज्या मातृभूमीने तुम्हाला आजपर्यंत पोचलं, ज्या काळ्या मातीत उगवलेलं अन्न खाण्यात तुम्ही लहानाचे मोठे झाला, तुमच्या अंगातलं हे रक्त मांस ज्या अन्नाने बनलं आहे, त्या धरती मातेचा तरी अपमान करू नका. ती धरती माता आज तुम्हाला आकांत करून सांगतीये की माझा मालक बदलू शकतो, त्यापासून मला वाचवा. मैं भारत माता हूँ. अरे जिथं माता हा शब्द येतो तिथे तरी लाजलज्जा बाळगूयात. गोमाता, भारत माता. नुसतं अभिमानाने वंदे मातरम म्हणा, राष्ट्रगीत लागल्यावर उभं राहा, ही पोकळ राष्ट्रभक्ती नका दाखवू. ट्राय टू बी क्रिएटिव्ह फॉर युअर ओन कंट्री. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे. धारिष्ट्य वाढत चाललेलं आहे. का वाढतं? समोरच्या माणसाचं धारिष्ट्य कधी वाढतं हो?
जेव्हा तुम्ही अतिसुसंस्कृतपणामुळं स्वतःच्या संस्कारांच्या बेड्या तुम्ही तोडायला तयार होत नाही, तेव्हा समोरचा माणूस थोडासा तुमच्या वरचढ होतो आणि तुम्हाला पायदळीत तुडवल्याशिवाय राहत नाही. गेलोय आम्ही या अनुभवातनं, गेलोय. याच्या पुढं नाही जाणार. अनुभवातनं शहाणं व्हायचंय थोडं थोडं. मित्रांनो, सावध होण्याची वेळ आली. सावधानतेने पावलं टाकायची. राष्ट्रप्रेमाला प्राधान्य, खूप मोठं प्राधान्य देत जगण्याची वेळ आहे. जसा महात्मा गांधींनी ब्रिटिशांना हाकलण्यासाठी स्वदेशीचा वापर करा, खादीचा प्रचार केला. घ्यायचेत ना हे गुण, आता ते घ्यावे लागतील, नक्की घ्यावे लागतील. टोटली हलाल सर्टिफिकेशन प्रॉडक्ट्स आर टू बी बॅन्ड फ्रॉम एव्हरी हिंदू फॅमिली. कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करतो. 100 वेळा मी प्रत्येक हिंदूच्या पाया पडायला तयार आहे. पण मित्रांनो, याचा परिणाम जर तुम्ही आत्तापासून बॅन केलं नाहीत आणि जर सरकारला तुम्ही कंपल्शन नाही केलं की हे हलाल सर्टिफिकेशन, जी तुम्ही ॲथॉरिटी दिली आहे उलेमांना की हे सर्टिफाय करा, तुम्ही तुमच्या समाजामध्ये जर, तुमच्या कुराणमध्ये जर हलाल खायचं असंच लिहिलं असेल, हलाल गोष्टी वापरायच्या, हलाल रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये, अपार्टमेंटमध्येच फ्लॅट घ्यायचा, हे जे चालू आहे ना, हे भारताचे तुकडे तर होतीलच, पण त्याच्या आधी लाखो हिंदू कुटुंबियांचे पण तुकडे होऊ शकतील. कारण पैसा आहे त्यांच्याकडं. 50,000 माणसं मारण्याची सुपारी घेणारी सुद्धा तुमची आमची हिंदू बेकार पोरंसुद्धा सुपाऱ्या घेत आहेत. का आली ही वेळ? का महागाई वाढती आहे? जर हलाल सर्टिफिकेशन 60,000 रुपयाला 1 वर्षासाठी देऊन जर सर्टिफिकेशन मिळत असेल तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला एका प्रॉडक्टवरती, ते छापण्याचं कंपल्शन करून 1 वर्ष संपलं की पुन्हा रिन्युअल करेपर्यंत तुम्ही माल बाहेर काढू शकत नाही. विचार करा तुम्ही, असे अनेक प्रॉडक्ट्स विथ हलाल सर्टिफिकेशन बाजारात येऊ लागलेले आहेत. वाय गव्हर्नमेंट इज सो मच लिबरल अबाउट ऑल दीज थिंग्स? इट इज द मेन क्वेश्चन इन माय माइंड. अर्थात मी खूप छोटा माणूस आहे. याच्यासाठी ज्या संस्था लढत आहेत त्या लढतीलच. आय एम ऑलवेज विथ सच टाईप ऑफ पीपल, डेफिनेटली. पण सुरुवात ही आपल्याला अगदी एक एक घरापासून करावी लागणार आहे. अरे, जे मजूर आहेत, जे 250 रुपये सकाळी घरातनं बाहेर पडतात आणि 250 ते 300 रुपयाची मजुरी मिळाल्यानंतर संध्याकाळी किडूक स्वयंपाक होतो घरात, अशा कित्येक फॅमिलीजना तुम्ही अन्न देताय, रेशन देताय, तुम्ही टिमक्या माजवताय की 80 लाख लोकांना आम्ही असं फुकट पुरवठा करतोय वगैरे. अरे, ते कराच तुम्ही, ते केलंच पाहिजे, ती तुमची देशाची नैतिक जबाबदारी आहे. पण त्याच्याबरोबर ज्या वस्तू महाग होत आहेत त्याच्यासाठी जी कारणं आहेत त्याच्यातलं हे एक मोठं कारण आहे लागलं आहे आणि हे वाढत चाललं आहे. हलाल सर्टिफिकेशनचा आवाका जर वाढत गेला आणि ती 2 ट्रिलियनची अर्थव्यवस्था जर 4 ट्रिलियनला पुढच्या 10 वर्षात पोहोचू शकते, हे जगजाहीर आहे. पॅरलल मिलिटरी जर 1.25 कोटी लोकांची त्यांची बनणार असेल, अग्निवीरमध्ये जर त्यांच्या लोकांची भरती होऊन ते सगळं तुम्हाला RDX, BDX, तुमचं माइन्स कशा घालायच्या, बॉम्ब कसा करायचा, बॉम्ब तयार कसा करायचा, मशीन गनची खरेदी कुठून होते, आपला देश कुठून सामुग्री खरेदी करतो, अशी जर बारीक सारीक गोष्टी या अग्निवीरांपर्यंत पोहोचल्या, हत्यारं हाताळण्याचं त्यांना जर प्रशिक्षण मिळणार असेल आणि त्याचा उपयोग जर ही पॅरलल मिलिटरी जेव्हा करतील तेव्हा ते त्यांची भरती करून त्याच गोळ्या तुमच्या छाताडात येतील. साध्या साध्या गोष्टी आहेत. प्लॅनिंग, ड्रास्टिक प्लॅनिंग इज गोइंग ऑन. परफेक्ट टू फुलफिल देअर ड्रीम, टू कंप्लीट देअर ड्रीम. They are walking on right path and we are giving them pass. आओ, रास्ता तैयार है, आइए. गजवाए हिंद का सपना पूरा कीजिए. राज करना है आपको इस भारत देश पे, पूरा कीजिए. ही मानसिकता सोडा. या मानसिकतेतून जोपर्यंत एक एक हिंदू घर बाहेर पडत नाही तोपर्यंत कुठे ना कुठे लव जिहाद होत राहणार, कुठे ना कुठे थूक जिहाद होत राहणार, रेल ॲक्सिडेंट जिहाद होत राहणार, सर्व प्रकारचे जिहाद, पंक्चर जिहाद होत राहणार. मित्रांनो, तळमळीने मी
सावधानतेचे इशारे देण्यासाठी बोलतोय, तडफडून बोलतोय. 4 लोक जरी शहाणी झाली आणि त्यांनी एकेकाला शहाणं करायचं ठरवलं तरी हळूहळू क्रांती घडू शकते, याच्यावर माझा विश्वास आहे. चला सावध होऊयात आणि आजपासून आपल्या घरात येणारं प्रत्येक पॅक केलेलं मटेरियल याच्या मागं जर हलाल सर्टिफिकेशन असेल तर ते परचेस केलं जाणार नाही. आपण अशा वस्तूंची खरेदी करणार नाही, अशी प्रतिज्ञा स्वतःच्या घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून प्रतिज्ञा करूयात. मित्रांनो, अतिशय आवश्यक आहे. खूप मोठी आवश्यक बाब होऊन बसली आहे. तुमच्या दाराशी येणारा आमदार, नगरसेवक, खासदार, तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर सरपंच, तेथे सुद्धा ही अशी जागृती निर्माण करा. आणि तिथेसुद्धा मी तर म्हणतो, जसं मी भ्रष्टाचार करणार नाही अशी प्रतिज्ञा केली जाते प्रत्येक सरकारी कार्यालयात वर्षातनं 1 दिवस, अर्थात ही प्रतिज्ञाच आहे. कित्येक खात्यांमधला भ्रष्टाचार कधीही संपणार नाही अशीच अवस्था आहे. आणि त्याला रिझन काय आहे? सफेद बगळे, सपोर्ट असतो सगळा, वरनं सपोर्ट मिळाला की माणूस माजोरडा होतो, जग जाहीर आहे ना. आणि मग नंतर जे लोक त्यांना साथ देत नाहीत, सत्तापालट झाला की पूर्वीच्या नेत्यांच्या सगळ्या वांडगुळांना पकडलं जातं, ईडीच्या नोटिसा दिल्या जातात, छापे टाकले जातात, त्यांच्या आर्थिक नाड्या आवळायचा हा प्रयत्न सुरू केला जातो. अरे तेच धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा भारत देश गिळू पाहणाऱ्या लोकांच्या या हलाल सर्टिफिकेशन कंपल्शनवरती त्याच नाड्या आवळा ना आता. कळकळीची विनंती भारत सरकारला याच्यामध्ये लक्ष घालून श्रीलंका सरकारचं अनुकरण करावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा हिंदू बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, जे काही परचेस कराल, जी काही खरेदी कराल, कोणत्याही मॉलला करा, कोणत्याही दुकानात करा, आपला माणूस कसा मोठा होईल याच्याकडे लक्ष द्या. हलाल सर्टिफिकेशनच्या वस्तू टोटली बॅन करा. तुम्ही जेव्हा परचेसिंग बंद करता तेव्हा आपोआप पुरवठा बंद होतो. पुरवठा बंद होतो, मॅन्युफॅक्चरिंग आपोआप बंद पडतं. या स्ट्रॅटेजीनी जोपर्यंत भारत सरकार कोणता नियम करत नाही तोपर्यंत ही स्ट्रॅटेजी वापरा, एवढीच कळकळीची विनंती. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.